रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. आंबा घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू, वाहन चालकांना सतर्कतेचे आवाहन. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात दख्खन गावाजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घाटातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरड कोसळल्यामुळे नव्याने उभारण्यात आलेल्या मार्गावरील लोखंडी ग्रिलचे नुकसान झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने रस्त्याची एक बाजू बंद ठेवत दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू केली आहे. याच दरम्यान आंबा घाटातील गणेश मंदिर परिसरात आज सकाळी मोठा दगड रस्त्यावर कोसळला. मात्र त्यावेळी कोणतेही वाहन त्या ठिकाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दगड हटवून वाहतूक सुरळीत केली. रवी इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून जेसीबी आणि डंपरच्या साहाय्याने दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. दरम्यान आंबाघाट परिसरात दाट धुके पसरल्याने दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सावधगिरीने वाहन चालवावे, तसेच विशेषतः अवजड वाहनांनी रात्रीच्या वेळी घाटातून प्रवास टाळावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सध्या आंबा घाटातील वाहतूक एकेरी पद्धतीने सुरू असून रस्ता पूर्णपणे खुला करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे. विन टीव्ही मराठीसाठी शाहूवाडीहून नथुराम डवरी. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.